नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. पोलिसांमधली माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा बेलापूर पोलीस आउटपोस्टचे पोलिसांनी घडविले आहे. पोलिसांमधील माणुसकी जिवंत आहे, म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था ग्रामीण भागात व शहरी भागात सुरळीत असून अपप्रवृत्तींवर पोलिसांचा वचक आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक पोलीस आउटपोस्ट येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी संपत बडे आणि त्यांच्या समवेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवून हरवलेल्या एका आईच्या मुलाला सापडून देऊन भेट घडविली आणि आईच्या आशीर्वादाचे मानकरी झालेत. याबाबत माहिती अशी की कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन बेलापूर पोलीस आउटपोस्ट येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी बडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या म्हणजेच आईच्या व भावाच्या ताब्यात दिले. मनोरुग्ण मुलाला पाहताच आई व भावाला गैरवरून आले व त्या माऊलीने अंतःकरणापासून बेलापूर पोलीस आउटपोस्टच्या पोलिसांना धन्यवाद देऊन आशीर्वाद दिले. पोलिसांमधली माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससने यांनी व्यक्त केली. वाहेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाने हा मनोरुग्ण आहे. त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. तेथे तो मनाशीच काहीही बडबडू लागला, कोणाच्याही घरात जाऊ लागला, रस्त्यावर बसून लोळू लागला. उक्कलगाव ग्रामस्थांनी तातडीने बेलापूर बुद्रुक आउटपोस्ट स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांच्याशी संपर्क साधला. संपत बडे आपल्या सहकारी मंडळी समेत तेथे आले. त्यावेळेस सोमनाथ ससाने याची त्यांनी झडती घेतली असता सोमनाथ ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतके सांगत होता. त्यामुळे काय करावे हा प्रश्न पोलिसांपुढे म्हणजेच बडे यांच्यापुढे पडला. त्यांनी त्याला खोदून विचारले असता त्याला काही नाव गाव पत्ता याविषयी काही सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. म्हणून बडे यांनी आपल्या गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजित थोरात व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर बुद्रुक पोलीस आउटपोस्ट मध्ये आणले. तेथे त्याला नाश्ता दिला, परंतु त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला. त्यावर कोणाचा तरी नंबर होता. पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबरवर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितांना ओळखत नाही, माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले. परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्या गावातील म्हणजेच वाहेगावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीचा मोबाईलवर कॉल केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातील म्हणजेच वाहेगाव येथील असून तो मनोरुग्ण आहे असे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला. दरम्यान बडे यांनी त्याच्या भावाशी संपर्क साधला तेव्हा तो मिळालेला इसम आपलाच भाऊ असल्याचे बडे यांना सांगितले. आपला भाऊ मिळाल्याचे समजताच आईला व भावाला आनंद झाला. ते तातडीने बेलापूर बुद्रुक येथे येण्यास रवाना झाले. तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने बडे यांना केली. रात्री 2 वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व भाऊ बेलापूर बुद्रुक पोलीस आउटपोस्ट येथे आले व भावाला ताब्यात घेतले. त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना. त्या आईने बडे आणि बेलापूर बुद्रुक पोलीस आउटपोस्टचे अन्य कर्मचारी पोलिसांना अंतःकरणापासून भरभरून धन्यवाद व आशीर्वाद दिले. ही माहिती मला कळताच मी बडे यांना दूरध्वनीमार्फत संपर्क केला आणि त्यांचे अभिनंदन करून म्हणालो की आपण मला या घडलेल्या घटनेविषयी तुमचा व्हिडिओ काढून मला पाठवा, मी एकजूट महाराष्ट्र न्यूजला बातमी स्वरूपात प्रकाशित करतो. तेव्हा ते मला म्हणाले की मला या घटनेचा व्हिडिओ काढून पाठवता येणार नाही, मला आमच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ सादर करू शकलो नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.